सोलापूर हा तसा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. याच बालेकिल्ल्याला भाजपकडून पोखरण्याचा प्रयत्न झाला, पण तरीही 2014-2019च्या निवडणुकीत जनतेनं राष्ट्रवादीला भक्कम पाठिंबा दिला. त्यातच 2 राष्ट्रवादी झाल्या आणि सोलापूर जिल्ह्यातील आमदार हे अजितदादांसोबत गेले. परंतु 2024च्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. आता अजितदादांच्या उरलेल्या राष्ट्रवादीला फोडण्याचा प्रयत्न त्यांचाच मित्रपक्ष असलेल्या भाजपकडून होतोय. नेमकं सोलापुरात काय घडतंय? सोलापुरातील अजितदादांचे कोणते बडे नेते भाजपच्या हाती लागले आहेत? भाजपची रणनीती नेमकी काय आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समीक्षा आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह. एकेकाळी सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय पान हलत नव्हतं. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद पर्यंत सगळीकडे राष्ट्रवादीचाच बोलबाला होता. परंतु 2014 नंतर हे चित्र बदललं आणि भाजपनं एक एक करत राष्ट्रवादीकडील नेते संस्थानं ताब्यात घेण्यासाठी सुरुवात केली. सोलापुरात भाजपची ताकद वाढली, खासदार आणि आमदारांची संख्याही वाढली आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीची पकड कमी होत गेली. त्यातच राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि अजितदादांनी भाजपशी घरोबा केला. फुटीनंतर माढ्याचे तत्कालीन आमदार बबनदादा शिंदे आणि मोहोळचे तत्कालीन आमदार यशवंत माने यांनी अजितदादांना साथ दिली. पण विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या पक्षातील दोन्ही आमदारांचा पराभव झाला आणि सोलापुरात राष्ट्रवादी शून्यावर आली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 आमदार निवडून आले. त्यामुळं अजितदादांच्या पक्षाचं बळ सोलापूर जिल्ह्यात कमी झाल्याचं दिसून आलं. आता माजी आमदारांच्या माध्यमातून राहिलेलं हेही बळ काढून घेण्यासाठी भाजपकडून आणखी गोची केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 100% भाजपसाठी मिशन सोलापूर हाती घेतल्याचं दिसून येत आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून फिल्डिंग लावण्यात आल्याचीही चर्चा आहे. गुरुवारी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान अवताडे, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार यशवंत माने, माजी आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजित सिंह शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. इथंच सोलापूरच्या राजकारणाची पुढील दिशा ठरल्याचे संकेत दिले जात आहेत. या भेटीत अजितदादांचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने आणि माजी आमदार बबनदादा शिंदे आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश ठरल्याचं बोललं जात आहे. तेव्हा स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र या तिघांचा प्रवेश फिक्स असल्याचे संकेत जयकुमार गोरे यांच्याकडूनच देण्यात आले. हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का आहे. मोहोळ विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या पक्षाचे सध्याचे प्रवक्ते असलेले उमेश पाटील यांनी यशवंत माने यांच्या विरोधात प्रचार करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजू खरे यांना निवडून आणलं आणि यशवंत मानेंना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर उमेश पाटील यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीत पुन्हा घेऊन प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली. तसंच उमेश पाटील हे सातत्यानं माजी आमदार राजन पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तरीही उमेश पाटील यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे राजन पाटील हे पक्षात काहीसे नाराज असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत बबनदादा शिंदे यांनी माढ्यातून न लढता मुलगा रणजित सिंह शिंदे यांना संधी दिली. बबनदादा हे अजितदादांच्या पक्षात होते, तरीही त्यांच्याकडून मुलाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळू शकतं का याची चाचपणी करण्यात आली. परंतु तिथून अजित पाटील यांना संधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दिल्यानं रणजित सिंह शिंदे हे अपक्ष निवडणूक लढले. या निवडणुकीत रणजित सिंह शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभा निवडणुकीनंतर अजितदादा हे माढ्याच्या दौऱ्यावर होते. तेव्हा रणजित सिंह शिंदे हे पक्षातून न लढल्यानं अजितदादांनी नाराजी व्यक्त केली होती.
तसंच कुठेतरी शिंदेकडे पक्षाचं दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे। हीच संधी साधत भाजपकडून अजितदादांच्या पक्षातील 3 माजी आमदार आणि काँग्रेसच्या 1 माजी आमदाराला हेरण्यात आलं आहे। बबनदादा शिंदे यांची माढ्यात, राजन पाटील यांची मोहोळमध्ये आणि दिलीप माने यांची दक्षिण उत्तर सोलापुरात ताकद आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, नगरपंचायत मध्ये एक हाती सत्ता आणण्यासाठी मोठ्या नेत्यांना पक्षात आणून भाजपकडून पावलं टाकली जात आहेत। आता बबनदादा शिंदे, राजन पाटील, यशवंत माने यांनी भाजपात प्रवेश केल्यास हा अजितदादांच्या पक्षासाठी मोठा धक्का असू शकतो। यावर अजितदादा आता काय बोलतात हे पाहणं गरजेचं असणार आहे। तुर्तास इतकंच। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।